पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली होती। मागील 40 वर्षाच्या पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा विचार केला तर विठ्ठल परिवारातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते फुटून पांडुरंग परिवारात सामील झाल्याचे दिसून आलं होतं किंवा विठ्ठल परिवारातील काही नेत्यांनी विठ्ठल परिवारातील नेत्यांच्या विरोधात भूमिका घेत निवडणुकात परिचारक यांना साथ दिल्याचंही दिसून आलं होतं। मात्र पांडुरंग परिवारातील एखादा पदाधिकारी व नेता फुटून विठ्ठल परिवारात सामील झाल्याचं उदाहरण तसं दुर्मिळच मानलं जातं। त्यामुळेच पांडुरंग परिवार हा अभेद्य आहे असंही म्हटलं जात आलं आहे। मात्र मागील वर्षी ऐन विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन व कासेगाव जिल्हा परिषद गटावर मोठे वर्चस्व असल्याचं मानलं जात असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख यांनी पांडुरंग परिवार सोडण्याची घोषणा केली होती। पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आणि त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली। वसंत नाना देशमुख यांनी पांडुरंग परिवार सोडण्याची केलेली घोषणा आणि ही घोषणा करताना उपस्थित असलेल्या समर्थकांची मोठी गर्दी आणि मिळालेलं पाठबळ हा चर्चेचा विषय ठरला होता। त्यापूर्वी वसंत देशमुख हे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात जरी परिचारक समर्थक म्हणून वावरत असले तर अकलूज सोबत त्यांचे स्नेहबंध तितकेच घट्ट होते आणि यातूनच पंढरपूर तालुक्यात वसंत देशमुख यांची ओळख कट्टर मोहिते पाटील समर्थक अशीही झाल्याचं दिसून आलं होतं। तर दुसरीकडे स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिही वसंत देशमुख यांची निष्ठा प्रबळ होती आणि यातूनच कासेगाव गटातून व गावातून अनेक परिचारक समर्थक देखील वसंत देशमुख यांच्या नेतृत्वास विरोध करीत आले। तरीही स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांनी साऱ्या गोष्टी कानात टाकत वसंत देशमुख यांना पाठबळ ते देत राहिले होते। परंतु मागील 20 वर्षात तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून वसंत देशमुख यांना परिचारक समर्थक स्थानिक निवडणुकात विरोध करताना दिसून आले आणि याच तिसऱ्या आघाडीस माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं पाठबळ आहे अशी ही चर्चा होत आली। मात्र स्थानिक गाव पातळीवरील राजकारणाचा भाग म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यावर बोलणं टाळलं होतं। मात्र आता 8 वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे। नगरपालिका निवडणुकीत झालेला पराभवाचा वचपा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून काढत तालुक्यातील आपली ताकद दाखवून देण्यासाठी पांडुरंग परिवाराचे नेते सज्ज झालेत आणि याच निमित्तानं कासेगाव येथे आयोजित पांडुरंग परिवाराच्या बैठकीस उपस्थित राहिलेले उमेश परिचारक यांनी तिसऱ्या आघाडीचा संदर्भ देत अनेक जुन्या घडामोडींना उजाळा देतानाच वसंत देशमुख यांचं नाव न घेता टीका करण्याबरोबरच यापूर्वीच्या घटनाक्रमांना उजाळा दिला। तर दुसरीकडे पंढरपूर तालुक्यात विठ्ठल परिवार एकत्र यावा म्हणून वसंत देशमुख यांनी प्रभावी भूमिका बजावली असून नगरपालिका निवडणुकीत भालकेंना दिलेली साथ आणि आमदार अभिजित पाटील यांच्याशी असलेले पक्षी आणि व्यक्तिगत स्नेहबंध यामुळे विठ्ठल परिवाराची मोठी ताकद असलेला व जिल्हा परिषद गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या कासेगाव गटाची निवडणूक पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवारात अतिशय तुल्यबळ होणार आहे असंही म्हटलं जात आहे। तुम्ही सांगितलं सगळ्यांनी की बाबा तुम्ही दिल तो उमेदवार, तर आम्ही उमेदवार देणार नाही आधी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो। उमेदवार हा तुम्ही निवडायचे। उमेदवार गहाणा कसा होतो, कसा गहाणा होतो निवडायचं तुम्ही। आम्ही आजपर्यंत काशेगावात आम्ही उमेदवार लादला, ही पहिली वेळ आहे की कुणालाही विचारायची गरज नाही काशेगावात। आता दरवेळेला आमच्यावर दबाव असायचा की मी म्हणाल तेच उमेदवार दिला पाहिजे। मोकळ्या श्वासाची पहिली निवडणूक आहे काशेगावात।
एवढं लक्षात घ्या. एवढं मोकळा श्वास घ्या. नेते मंडळीचा दबाव नाही. ही समोर बसलेली जर मंडळी एकत्र असतील सगळी आणि ह्यांनी जर उमेदवार ठरवले तर निश्चित तुम्ही म्हणाल तसं 1000-2000 जरी मिळाल्याशिवाय राहणार नाही. ह्यांनी एकत्र मनाने राहिलं पाहिजे. नाही, ज्याला राहायचं नाही त्यांनी आधीच सांगायचं. मनापासून जर ही लोक राहिली तर काशेगावचं चित्र याचा वेगळं दिसणार आहे. भोसले साहेब म्हणलं तसं कायम काशेगाव आलं की माग. पण गेले जे 85 पासून मी निवडणूक बघतोय साधारण 2004 पर्यंत, तर बोस करकम मागा असायचं. आमची कार्यकर्ते म्हणाले अजून काशेगाव यायचं आहे का, तर पंढरपूर काशेगाव लीड घेऊन खरेदीकडे जायचं असं. त्यामुळे कधीच मागं पडलो नाही. हा कमीपणा काशेगावकरांनी पुसला गेला पाहिजे. पांडुरंग परिवार म्हणून सगळ्यांनी काम करावं. भोसले साहेब जसं म्हणले पांडुरंग परिवार, पण इथं आल्यावर कळला कोणावर टीका करणार नाही मी, कारण अजून बरेच दिवस आहेत पुढं. पण मोकळ्या श्वासाची निवडणूक पहिली आहे काशेगावची, एवढं लक्षात ठेवा. कारण आमचा कुठलाही दावा राहणार नाही. प्रशांत मालकांनी काळाची पावलं मागं ओळखली होती 2004ला. तिसऱ्या आघाडीला बळ दिलं होतं, पण मोठ्या मालकाच्या दबावामुळे ते परत थांबत गेलं. आणि त्याला बऱ्यापैकी मी पण जबाबदार आहे मध्यस्थी करायला. त्यामुळं ही चुका होत असते ज्या त्या वेळेला झालेल्या आहेत. त्यामुळं असं होत नसतंय. लोणी खाल्ले तरी गाल आत गेले दाल कशाला लोणी खातो. तेव्हा असं लोणी खाऊन मोठं होत नसतंय. तुम्हाला जनमानसामध्ये जर किंमत मिळायची असेल, सामान्य माणसाला कळतं तुम्ही काय केले, कुणाला सांगावं लागत नाही. त्यामुळं तुम्ही कुणावर टीका करण्यापेक्षा आपण कसं सक्षम होऊ. आणि ही गाव तुमचं फळबागेचं आहे, द्राक्षाचं आहे, आणि हे सगळं अक्कल असणारच नेता तुम्हाला पाहिजे. त्यामुळं या पांडुरंग परिवाराला सगळ्यांनी मिळून साथ द्यावी अशी विनंती करतो. आम्हाला सगळ्यांना बोलवलं